नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत. सकाळी मी 5 वाजता उठून घर स्वच्छ करून, अंगण परिसर स्वच्छ करून असं सुंदर अशा वातावरणात काम करायला पॉझिटिव्ह एनर्जी येते. सकाळी पहाटेच्या वातावरणात पक्ष्यांची किलकिलाट, सूर्योदय व्हायच्या वेळी पडलेली सूर्यबिंब, अतिशय सुंदर असं दृश्य छान वाटतं. माझी कामाची धावपळ चालू, पाणी वगैरे ठेवून आंघोळ करून आता मी देवपूजा करणार. असं उंबरट्यात रोजच उंबरा धुवून उंबऱ्याची पूजा करते मी रोज. तिन्ही उंबरास मी आता स्वच्छ धुवून घेतलेत. छान असं स्वच्छ पाण्यानं स्वच्छ उंबरा रोज धुवून घेते. आता मी उंबरट्यात सुंदर अशी रांगोळी, दिवा प्रज्वलित करून देवाचं वास राहतो पहाटेच्या वेळी. सडा रांगोळी केला म्हणजे देव प्रत्येकाच्या घरी आशीर्वाद देण्यासाठी येतात. स्वच्छ मंगल वातावरणात, स्वच्छ ठिकाणी. त्यामुळे सुंदर असं मी उंबरात धुवून छान अशी रांगोळी, दिवा प्रज्वलित करून देवाच्या स्वागतासाठी. एवढ्या छान पहाटेच्या वातावरणात अतिशय छान वाटतं. सुंदर अशा वातावरणात देवपूजा करायला हे मन फ्रेश असतं. सकाळच्या वेळी ना, कामाचा कंटाळा वगैरे गेलेला असतो, त्यामुळं प्रसन्नता येते घराला. अशी रांगोळी दिव्यानी दारात केलं की, दिवा रांगोळी दारात काढली की प्रसन्न वाटतं असं. पद्धतीने मी रोजच तिन्ही उंबऱ्यात स्वच्छ धुवून रांगोळी काढते. अशी गाईची पावलं रांगोळी, गाईच्या पावलांची रांगोळी दारात रोजच नित्यनेम आहे हा माझा. आता उंबरठीची पूजा झाल्यावर तुळशी मातेची ही पूजा करते मी. असं तुळशीची ही पूजा करते मी. तुळस हे अंगणात असावीच लागते. तुळस हे पवित्र झाड आहे. तुळशीची पूजा करते. हे तुळशी माते, तुझ्या भक्तावर येणारे संकट, असा माझ्या नित्य नेमात हा मंत्र तुळशीला मी म्हणते. तुळशीला पाणी घालून तुळशीलाही दिवा अर्पण करायचा. असं तुळशीला दिवा लावतो आम्ही रोजच. सकाळी पहाटेच्या वातावरणात प्रसन्न हवा असते, त्याच्यात देवपूजा केली की अधिकच छानच प्रसन्न वाटतं. असं रोज देवपूजाचा नित्यनेम माझा असतो. अशी तुळशीच्या वरच मी रांगोळी काढते. आमचा परिसर पावसामुळे जरा
हे झाल्यामुळे मोरम टाकून तुळशी वृंदावन मला छान करून घ्यायचं आहे. खाली जागा ओबडधोबड असल्यामुळं तुळशीच्याच ओट्यावर मी रांगोळी काढून तुळशीला रोज 5 प्रदक्षिणा मारते. मंत्र म्हणत हरे परमात्मा पंत कृष्णा शाही गोविंदायला म्हणा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी म्हणत नारायण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मा पंत कृष्णा शाही गोविंदाय नमः श्रीकृष्ण गोविंद हरे नारायण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मा पंत कृष्णा शाही गोविंदाय नमः श्रीकृष्ण हरे मुरारी दक्षिणामध्ये स्वतःभोवती बी मारून घ्यायच्या. नंतर सूर्य दर्शन घ्यायला सूर्य उगवायला लागलाय, त्यामुळे सूर्याचे हे 3 प्रदक्षिणा मारून सूर्याचा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घ्यायची स्वतःभोवती. च्या परिसरात देवांसाठीच फुलं लावलेले झाडं, असं परिसरात झाडं फुलांची झाडं आम्ही लावले. ती देवासाठी छोटी छोटी फुलं घेते मी. तिकडं सूर्योदय व्हायला लागलाय. आता घरातली देवपूजा करून घ्यायची. आज स्वच्छ देव असं धुवून एकादशीचा उपवास आज, त्यामुळे स्वच्छ असं देव पूजा चालली घरातली. तर बाहेरची सगळी देवपूजा आवडली, आता घरातली देवपूजा करायची. सरस्वती कावेरी चंद्रभागा कृष्ण हरे नरे कृष्ण नर्मदे 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 राधे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण. महाकार्य सूर्यकोटीस असं माझं देवपूजा करून झाली. आता मी गणपतीची दुर्गेची आरती करणार. कुर्मे देवी सर्व कायेषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सर्वे नमः. ओम शांती शांती सर्व श्री सर्वांची शांती श्री महाराज माझं देवपूजेचं चाललंय. आता गणपतीची आरती करून घेणार. अशी माझी सकाळपासून देवपूजापासून सुरुवात होते. लवकर उठून उंबरठ्याची पूजा, तुळशीची पूजा, घरातली पूजा, दिवस उगवायच्या आत माझं सगळं देवपूजेचं आवरते मी. आणि पहाटेची वेळ ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ कधीही वाया घालवून द्यायची नाही. असं इकडं सूर्योदय झाला आहे, सूर्योदय उगवलेला आहे. अतिशय सुंदर अशा किती प्रसन्न वातावरणात सूर्याचं प्रतिबिंब मनमोहक वाटते. खूपच सुंदर अलगत असा सूर्यदेवाचं दर्शन घ्यायचं आणि बाकीच्या कामाला परत देवपूजा झाली की आवरून बाकीची कामं करायची. आरतीचं झाली. कर्पूर गौरव म्हणून सगळ्या घरात बाहेर आरती घेतली. मुलाचं चाललंय व्यायाम करायचं. अन्नपूर्णा लक्ष्मी माता की जय, अन्नपूर्णा लक्ष्मी माता की, अन्नपूर्णा लक्ष्मी माता की.
दत्त भक्त असल्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्राचं पारायण अखंड असं मी वाचते रोज. सकाळचं पहाटेची साधना, नंतर उंबरठ्याची पूजा, तुळशीची पूजा, सूर्याचं दर्शन, घरातली देवपूजा आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राचं एक अध्याय असं मी रोजच माझ्या नियमात असतं माझं. आणि ही सगळी देवपूजा आटोपून झालं की परत नंतर सूर्याचं अजून एकदा दर्शन घ्यायचं. मला सूर्यदर्शन खूप आवडतं, कारण पुन्हा पुन्हा सूर्याचं दर्शन घ्यावं असं मला वाटतं. असं माझ्या सकाळी पहाटेच्या कामाच्या वेळेचा प्रसंग आहे हा. त्या बालकाच्या माता पूर्णापर्यंत आणून कसा बसा बसला. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर. श्रीवल्लभांचं चरित्र वाचून झालं की मी परत एकदा नमस्कार, श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणाला नमस्कार करून परत देवाचा नमस्कार करायचा. देवांना चा दिवस तुमच्या कृपेने आनंदात जावा ही प्रार्थना करायची सगळ्या देवतांना. आणि स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा मारायच्या, नमस्कार करून कामाला आपल्या सुरुवात करायची. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वर श्रीपाद वल्लभ दिगंबरा. माझं सगळं काम झालं तर मुलगा अजून व्यायामच करतोय. परत सगळी देवपूजा झाली की चिमण्या अंगणात आम्ही दाणे टाकतो, तांदूळ. चिमण्यांना तांदूळ आणि मुंग्यांना साखर टाकलं की कर्जमुक्ती होते असं शास्त्रात आहे. म्हणून आमचं असं रोज माझा दिनक्रमित चिमण्यांना आणि मुंग्यांना साखर टाकायचं काम असतं. सगळी देवपूजा झाली की मी पती हा परमेश्वर असतो म्हणून पतिदेवांच्या पाया पडूनच त्यांचं चरण दर्शन घेऊनच मी माझ्या कामाला सुरुवात करते. आता चहा गॅस स्वच्छ करून अन्नपूर्णा सुखी भव असा शास्त्र श्लोक आहे म्हणून गॅसच्याही पाया पडून नमस्कार करून अन्नपूर्णेला स्मरण जाऊन चहाचा नैवेद्य देवांना आणि आपल्याला घेऊन तिथून पुढं बाकीची दिनक्रमीची कामं चालू करायचे. खिडकीतून आमचं असं सूर्यबिंब अतिशय छान पद्धतीनं किचन खोलीत येतं. मला आवडतं सूर्यदर्शन पुन्हा पुन्हा, कारण 8 वाजेपर्यंत सूर्यदर्शन असं छान वाटतं. बालस्वरूपात सूर्यदर्शन असतं त्यामुळं खूप छान वाटतं. असा चहा ठेवून लेबल चहा मला खूप आवडतं. आमचा व्हिडिओ सबस्क्राईब करा.